हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मस्त असाल बरोबर ना? आपल्या सर्वांचे स्वागत आहे राजश्री रेसिपीमध्ये. झटपट रेडी होणारे व्हेज सँडविच कसे बनवायचे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात प्रथम आपल्या सँडविचसाठी लागणारी वस्तू आहे सँडविच ब्रेड, जे मार्केटमध्ये कोणत्याही डेअरीवर इझिली अवेलेबल असते. पण आपण घेताना ते ताजं आहे का नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. सँडविच सॉफ्ट बनवण्याकरता आपण ब्रेडच्या साईडचा भाग आधी कट करून घेणार आहोत. बाकीचा हा भाग मिक्सरमध्ये बारीक करून दुसऱ्या कोणत्या रेसिपीला क्रिस्पी बनवण्यासाठी आपण स्टोअर करू शकतो. रेसिपीसाठी मी घेतले शिमला मिरची, सोललेली काकडी, कांदा, टोमॅटो, पत्ताकोबी. आता होतं काय, लहान असो किंवा मोठे, भाज्या खाण्यासाठी फार नखरे करतात. पण सर्व भाज्या तर खायलाच पाहिजे ना. त्यासाठी तुम्ही हव्या त्या भाज्या यात टाकू शकता, जसे की गाजर, बीट किंवा तुम्हाला हव्या त्या ॲड करा. एकच नंबर लागतील याची गॅरंटी मी घेते. सर्व भाज्यांना मी बारीक बारीक शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत, कारण आमच्या घरी तर या बारीक बारीक भाज्या कट केलेल्याच आवडतात. पण तुम्हाला हवं तर तुम्ही या गोल शेपमध्ये पण कट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्या सर्व भाज्या इथे कट करून झालेल्या आहेत. आपण आता या भाज्यांना एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. या सर्वमध्ये आपण आता मेयोनीज टाकणार आहोत. मेयोनीज थोडंसं जास्तच टाकायचं आहे, कारण की त्यामुळे टेस्ट पण एकदम चांगली येते. त्याच्यामुळे मेयोनीज टाकताना बिलकुल कंजूसी करायची नाही. आणि या सर्वांना आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यात ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरे कोणते मसाले ॲड करू शकता. सर्व मिश्रण आता रेडी झालेलं आहे. आपण यांना फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी एक भांडं घेतलं, त्याच्यात थोडंसं तेल घेतलं. त्याच्यामध्ये मी आता जिरा आणि मोहरी ॲड करणार आहे आणि त्याला वरून फोडणी देणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फोडणी देऊन करू शकता, ते त्याचं अप्रतिमच लागतं. पण जर तुम्हाला नुसतं तसंच बिना फोडणीचं सर्व करायचं असेल तर तुम्ही तसं पण सर्व करू शकता. फोडणी दिली गेलेली आहे. या सर्व मिश्रणाला मी पुन्हा एकदा मिक्स करणार आहे. त्याच्यानंतर आपण याच्यात मीठ ॲड करणार आहे आपल्या चवीनुसार. कारण मीठ मी यासाठी पहिले ॲड केलं नाही, कारण तिच्यात आपण काकडी आणि टोमॅटो घेतलेलं आहे, त्याला ना मिठामुळे पाणी सुटतं. त्याच्यामुळे आपण हे सगळं शेवटी करणार आहोत. आपण आता सँडविचच्या शेवटच्या प्रोसेसला आलो आहोत. ते म्हणजे 2 ब्रेड घ्यायचे, त्याच्यावर टोमॅटो सॉस टाकायचा. सॉस तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकतात आणि त्याला ना व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. दोघं ब्रेड इथं सॉस लावून तयार झालेले आहेत. आपण जे मिश्रण आता तयार केलेलं होतं ते एक करून यामध्ये फिल करत आहोत. मिश्रण इतकंच टाकायचं की ते त्या ब्रेडच्या बाहेर नको जायला. तुम्ही यात अजून ॲडिशनल करू शकतात की मिंटची चटणी किंवा तुम्हाला कोणती जी हवी ती हिरवी चटणी आपण याच्यात ब्रेडला लावू शकतो. पण आमच्या घरी इथं सॉस आवडतो म्हणून मी याला सॉसच लावलेला आहे. त्यानंतर आपण दुसरा ब्रेडचा तुकडा पण त्यावर व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि त्याला प्रेस करणार आहोत की तो व्यवस्थित फिट बसेल. इथे मी गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी बटर टाकत आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बटर टाकू शकता किंवा तूप टाकू शकता, ते तुमच्या इच्छेवर आहे. मी आता इथं आपण जे स्टफिंग केलेले ब्रेड होते ते ठेवणार आहेत, कारण तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे. आणि त्या ब्रेडला आता लो फ्लेमवर शेकून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित शेकून घ्यायचं, म्हणजे ते क्रिस्पी लागतात, थोडेसे खरपूस लागतात. त्याच्यामुळे सँडविच इथे एका बाजूने शेकून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त ब्राउनिश कलर आलेला आहे. आता मी दुसरंही सँडविच उलटवून घेत आहे. बघा किती छान मस्त कुरकुरीत दिसतंय ते बघतानाच. आता हे दुसऱ्या बाजूने पण ब्राउनिश व्हायपर्यंत शेकून घ्यायचं आणि त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तुम्हाला सांगायचं राहिलंच, हे सँडविच आपण विदाऊट शेकलेलं पण खाऊ शकतो, ते पण छान लागतं. पण याला जर आपण शेकून घेतलं तर ते एकदम भारी लागतं, एकदम भारी म्हणजे भारी. मी आता या दोघी सँडविचला कट करत आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. एकदम 10 मिनिटात बनणारी रेसिपी आणि सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे. बाकी ही रेसिपी कशी झाली, काय झाली हे मला नक्की कळवा.